गायलं मी सर्व पूर्ण कीर्तन इथपर्यंत येत असताना श्रवण केलं. मी मुद्दा हा सांगत होतो. काय सांगत होतो? काय आम्हाला काय माहीत सांगत होतो. आता किती 1 मिनटं झाला बघा. आता जर कोणी म्हणलं तुम्ही हे सांगत होते, तुम्ही जर सांगितलं कोणी तर मी 1 रुपया देतो. पण नाही राव, तुम्ही द्या. जर कोणी सांगितलं तर 1 रुपया बक्षीस. मी काय सांगत होतो ते आणि तुम्ही विसरता म्हणूनच आमच्या लोकांचं चाललंय. आमच्या लोकांचं चाललंय. तुम्हाला जर पाठ झाले असते कीर्तन तर किती अवघड होतं आम्हाला. हो, देव अशी तुमच्यावर कृपा करू, तुमचं असंच विस्मरण होत राहू. विठ्ठल विठ्ठल. मी ज्ञानेश्वर महाराजांनी अजून पण एक काय क्रांती केली ते सांगत होतो. रात्री महाराजांनी कीर्तन केलं, सुंदर विचार मांडले. एक काळ असा होता की असे विचार प्रक्षेपित करण्याचा अधिकार कुणालाही नव्हता. कुणी कंबर बांधून असं म्हणायचंच नाही. तुकाराम महाराज काय म्हणले आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले? नव्हता हा अधिकार. हा विशेष अधिकार प्राप्त झाला प्रत्येकाला, प्रत्येक जातीतल्याला. कंबर बांधून तुकाराम महाराज काय म्हटले, ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले, हजारो समाजांच्या पुढे असे ऊर्ध्व भाव करून विचार प्रक्षेपित करण्याचा अधिकार जर कुणी दिला असेल तर तोही ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे संघटन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी जे सत्वात्मक वृत्तीने समाजाला एकत्रित आणलं आणि हा एकत्रित आणून जो काला केला त्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्राला नाव पडलं संतांची भूमी. कारण जे हजारो लोक एकत्रित येऊन गाद्यावर खुर्च्यावर बसून ज्यांना जमलं नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनी अल्पकालामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातलं केलं नाही. मग जगतातलं वसुदेव कुटुंबक, मग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका, असा विचारात्मक काला ज्ञानेश्वर महाराजांनी या महाराष्ट्रात दिला. आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलोत याचं आपण स्वतःचं कौतुक केलं पाहिजे आणि तो काल्याचा प्रसाद ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काल्याची परंपरा आहे. माझा ज्ञान राजा. खरं तर मला हेच सांगायचं होतं. ज्ञानेश्वर महाराजाला वाळवंटामध्ये लाह्याचा काल्याचा प्रसाद दिला, पण ती एक स्थूल रूपात आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारात्मक काला जो दिला तो विचारात्मक काला आपल्याकडनं घडणं गरजेचं आहे. म्हणून हा विचार मांडला. विठ्ठल विठ्ठल वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काला दिला. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. तेव्हा कीर्तनकार कोण होतं वाळवंटात? श्रीनिवास महाराज. आपलं नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला. बघा किती अधिकार दिला. हे पण ज्ञानेश्वर महाराजाचं ते. नामदेवराया करा तुम्ही कीर्तन. नामदेवरायांनी कीर्तन करावं. कोण म्हणतं तुम्हाला अधिकार दिला नाही? तुमचं अजून पण भांडणंच आहेत. आम्हाला काहीच अधिकार नाही दिला. किती दिलं? 33 आहे ना का 50? काय खोटं बोलता, सर्व तुमच्याच हातात आहे. हे म्हणायला आहे फक्त 33% काय 22%. खरं जर घराचं निरीक्षण केलं तर 100% त्यांच्याच हातात आहे. दे रे दे, 100 रुपये दे, मला जायचं आहे तिकडं असं म्हणावं लागत आहे. आपलं ज्यांना म्हणावं लागतं त्यांचं सांगा बरं का. हे 100% अधिकार दिला का नाही तुम्हाला? मान्य करायला पाहिजे महाराज. त्या टायमाला ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा स्त्री तत्वाला किती आदर दिला. मग कुणी सांगावं चाल म्हणायची, अभंग घेतला कीर्तनाचा, आणि मग चाल कुणी म्हणावं? बघा ज्ञानेश्वर महाराजांनी जनाबाईकडे पाहिलं आणि जनाबाई माईकवर गेल्या. जसं आता सचिन महाराज जे सांगतील ते तिथं होईल ना, तसं जनाबाईंनी ज्ञानोबाराच्या आज्ञेने पुढे आल्या. मग चाल कुणी म्हणावी असं जे सांगायचं असतं ना, आता जशी चाल सांगितली यांनी म्हटली, मग तसं चाल कुणी म्हणावी याची. मग जनाबाई पुढे आला.
आजची चाल, आता ते असंच म्हणावं लागेल ना, ते का असं म्हणू आजची चाल, हे माणसाचं बोलणं झालं. आजची चाल आळंदीकर म्हणते, आळंदीकर. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे यावं, चाल म्हणावी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटे. ज्ञानेश्वर महाराजांनी ती काल्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली. म्हणून प्रत्येक सप्ताहाची सांगता ही काल्याने होत असते. मग ओ काय द्या आम्हाला लवकर काला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले काला भेटेल तुम्हाला, पण थोडासा अधिकार संपादन करा. काल अनाधिकाऱ्याला काला मिळत नाही. वारे कोण कोण अधिकारी वाल कोण कोण, अधिकारी वाल कोण कोण, अधिकारी वाल कोण कोण. देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, करारे भोजन. मला कोण कोण अधिकारी, मला कोण अधिकारी, मला कोण अधिकारी. आमच्या मठात नाही आणि एवढी चांगली सिस्टीम लावली, तेवढी सिस्टीम इथं लावली. हा असं आहे का? काय खरं नाही करा आता, काय खरं. आता जाऊ दे, आता पुढं चला. वाल कोण कोण, आम्ही पण अधिकार संपादन करण्याचा प्रयत्न करू तसा. वाल कोण कोण अधिकारी, देवाच्या प्रसादे करारे भोजन. वाल कोण कोण अधिकारी, अधिकारी बना मग काला भेटेल. पगार कुणाला देतं सरकार? ज्याचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला सरकार पगार देतं. एक जण म्हणला द्या पगार, कशाची? अशीच तुझा आजा भेटला का तसं त्याला. अधिकाऱ्याला जसा पगार भेटतो, ऐका लक्षपूर्वक, तसंच कालासुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणले अधिकाऱ्याला भेटतो. म्हणून तुम्ही अधिकारी बना. व्हाल कोण कोण अधिकारी. मग अधिकारी म्हणजे काय? ज्ञानी बना. जे आता मी विचार सांगितले ना तुम्हाला, असे विचाराची तुष्टी करून ज्ञानी व्हा आणि अधिकार संपन्न करून काला घ्या. मला लय बोला वाटतं बरं का. ऐका ना, परमा शांती स्वांत सुख, ऐका, ईर्ष्या द्वेष मत्सराची व्यावृत्ती, बस हाच काला आहे. आपली शांती. मी कायम 1 वर्षापासून एक वाक्य बोलतो, या अशा रंगिल्या जगामध्ये स्वतःला सुरक्षित आणि शांत ठेवण्यासारखं तप नाही कोणतं आता. हा, बिघडायला काहीच वेळ लागणार नाही कुणालाच. हा, बिघडायला खूप एका क्षणात मनुष्य बिघडू शकतो, त्याचं फार वाटोळं तुटळं होऊ शकतं. हा, म्हणून अशा या रंगिल्या जगतामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवून शांती प्राप्त करून शांत जीवन जगण्यासारखं तप नाही दुसरं. मग ही शांती प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल? अधिकारी व्हावं लागेल. अधिकारी व्हावं लागेल. स्वतःवरती कंट्रोल ठेवावं लागेल. स्वतःच्या भटकलेल्या विचाराला सुद्धा कंट्रोल करावं लागेल. स्वतःच्या भटकलेल्या मनाला सुद्धा कंट्रोल करावं लागेल. सुखी राहायचं असेल तर स्वतःवरती ताबा मिळवा. बस या दृष्टीने पण काल्याचा विचार सांगू शकतो मी. हा, स्वतःवरती ताबा मिळवा. ज्ञानेश्वर महाराज तर एका, आता मला ओवी नाही आठवणार बरं का लगेच. ज्ञानेश्वर महाराज तर एका ठिकाणी म्हणतात, तू काहीच करू नको, भजन करू नको, व्रत करू नको, शरीराला पीडा पण देऊ नको, काही करू नको. आजच आपण येताना ओवी ती ऐकली. फक्त तू तुझ्यावरती कंट्रोल ठेव, बस झालं भजन, झालं भजन. हो, आदत बुरी सुधार ले, बस हो गया भजन. हो, मन की तरंगे थांब ले, बस हो गया भजन भजन. बस तुकारामच करायचं त्यांनी, झालं भजन. फक्त आपल्यावरती कंट्रोल ठेवणं असा. कारण लोक डिस्टर्ब झालेलं मन हाच मृत्यू आहे.
हाच मृत्यू आहे. भयग्रस्त असलेलं मन हाच मृत्यू आहे, हाच नरक आहे. काय मत आहे तुमचं? बघा तुम्ही समाजाचं निरीक्षण करा. हो, माणसं डिस्टर्ब आहेत, त्यांचं मन स्थिर नाही आहे, मन स्थिर नाही आहे. कीर्तनात बसले तरी पण नाही. कधी कधी माणसं कीर्तनात बसतात पण त्याचं मन इथं नसतं, कोण कुणीकडं. मग ते बसल्यावर दिसतात फक्त कीर्तनात, काय मांडिलेसे बसलेले असतात तिथं, पण त्याचं मन नसतं. मग बसल्या ते काहीतरी करतील, चटयाचे दोरे तरी काढतील, नाही तर खाली असलं तर गवत तरी उपटतील. अमरधाम कोणतंही बघा तुम्ही, अमरधामात गवतच नसतं. तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही म्हणसाल तुला कसं काय माहीत? मी कधी बऱ्याच ठिकाणी गेले की निरीक्षण करत असतो, हे असं कशामुळं ते तसं कशामुळं. अमरधाममध्ये बघा गवत नसतं शक्यतो. का नसतं? तिथे गेलेले बसलेले लगेच, आणि मग आता हाताला काहीच नाही खुराक, मग ते गवतच उपटत बसतात असे. हो, तुम्ही जर जमा केलं ना गवत अमरधामात, एक दावा झाल्यावर गवत जमा केलं, एक म्हैसीचं पोट भरल अतिशोक्ती अलंकारात एका म्हशीचं पोट भरलं एवढं गवत काढतात. का बरं? मनच जाग्यावर नाही माणसाचं. आणि खरं तर या जगतामध्ये आत्ताच्या काळामध्ये मनाला ताब्यात घेण्यासाठीच हे मेडिटेशन जे चाललं ना, लाखो रुपये हजारो रुपये भरून जे क्लास करतात लोक, त्याच्यासाठीच आहे महाराज. अहो त्याच्यासाठी तिकडं जायची गरज नाही. मग आमच्या या मंडपात या तुम्ही, एका मिनिटात तुमचं आम्ही मन स्थिर करू. कारण विचारानेच मन स्थिर होणार आहे. आणि जेव्हा मन इकडं ऐका, आता तुम्ही ज्ञानोबाराचं चरित्र ऐकताना मी जे 1 मिनिटं पॉज घेतला मनामध्ये, शांत झाले होते आणि सर्व विसरून गेले होते. पप्प्याच्या आईचा विसर पडला होता, पप्प्याचा पडला होता, पप्प्याच्या बापाचा पडला होता, सर्व विसरलो होतो आपण. कुणीच आपल्या स्वरूपात फक्त सर्व एका स्थितीत आले होते. बस ती स्थिती प्राप्त होणं म्हणजेच काला प्राप्त होणं. बस प्रमाण देऊ कमी. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, मोक्षात भवन सुख समाधान चित्ताचे. इथे सुख आहे, समाधान आहे, आणि ते फक्त मन स्थिर झाल्यावर होईल. मग अधिकारी बनायचं ना? हो, मनाला ताब्यात घ्या तुम्ही. मग अधिकारी बनाल तुम्ही. मन तर ताब्यात येण्यासाठी हे करावं लागेल. हे कसं आहे? मन भटकं आहे, एका मिनिटात दिल्लीत जातं. म्हणून तर शास्त्रामध्ये तुम्ही विचारसागराचे हे आहेत. म्हणून 3 दोष नसेल तो अधिकारी. कोणते 3 दोष? मलदोष, आता तुम्ही जो सांगितला तो विक्षिप्त दोष, आणि तिसरा आवरण दोष. आवरण दोष म्हणजे मी आणि माझं. बंगला कुणाचा? गाडी कुणाची? माडी कुणाची? बुवाडी कुणाची? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? हा आवरण दोष आहे. बरं, आवरण दोष, मलदोष, पाप करण्याची वृत्ती, याला मलदोष म्हणतात. आणि तिसरा दोष विक्षेप दोष, ज्याची चर्चा आपली चालली. हा विक्षेप दोष नसेल, हे 3 दोष नसतील तर तो, कारण या जन्मी किंवा मागच्या जन्मी निष्काम कर्म उपासना करून आपल्या अंतकरणातील विचारसागरवाले आपल्या अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष अनुक्रमे निवृत्ती करून जो आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुष्टय अधिकारी आहे, तो काल्याचा नाम ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे ज्ञानी बना, म्हणजेच काला प्राप्त करून घ्या. मग मल दोष नको, आवरण दोष नको, आणि तिसरा कोणता? विक्षेप दोष नको, म्हणजेच मनाचं चांचल्य नको. हो, हे मन तर कुठं एका मिनिटात दिल्लीत जातं. एका मिनिटात ए आजी बस खाली, बस खाली, बस खाली. गेलं मन तिकडं. यालाच विक्षेप दोष असं म्हण. काय करीत तो या मना हे हो बाबा, कशाला उठले आता? खरंच बसा खाली. बघा, तरी पण बघायला लागल्या. बघ्या बघून हे मन चंचल आहे. मन चंचल
चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. असं मन स्थिर झालं रे झालं की मग त्याला ज्ञानाचा अधिकारी तो होत असतो. हे 3 दोष निवृत्त झाले की तो ज्ञानाचा अधिकारी होतो. मग त्याला ज्ञान प्राप्त झालं की मग तो काल्याचा भोक्ता होतो. म्हणून अधिकारी बना. मग आता काला कुठे केला? भगवंतानी गोकुळात केला. गोकुळात केला. भगवंताचा जन्म झाला कुठे? मथुरेमध्ये कारागारामध्ये रात्रीच्या 12 वाजता लगेच जन्म होतो. आणि जन्म झाल्या झाल्या भगवंत म्हणला, ए पप्पा. आता पप्पा मी म्हटलो बरं का मधातच, ते तेव्हा नाही म्हटला. ती काय रे आता मला इथं ठेवू नका. आता ते सर्व तुम्हाला कारण माहिती आहे असं मी समजून पुढे चाललो बरं का. देव कशासाठी जन्म घेतो का घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती. तुम्ही चांगले चांगले महाराज लोक उकळून पेलेले आहेत. तुम्ही काय तुमच्यासमोर उगच दाट पेरायचं काही कारण नाही. आणि पातळ पेरलं की त्याला जाड कणीस येतो असं शेतकरी म्हणत असतात. मग कशाने मी एवढा विस्तार करू? बस एवढंच फक्त भगवंताचा जब जब होई धर्म की हानी वगैरे वगैरे. परमात्मा प्रगट झाला. पप्पा मला मथुरेला घेऊन मला गोकुळाला घेऊन चला. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला. पप्पा. वसुदेव म्हणले, ए कसा घेऊन जाऊ रे? आता माझ्या पायात बेड्या हातात कड्या. भगवंत म्हणले, पप्पा काय तुम्ही काळजी करू नका, मला फक्त एकदा उचलून तुमच्या हातावर घ्या. तुमच्या ह्या कड्या बेड्या आपोआप निघून जातील. उचलीला कमलापती पायेचे बंधन गळती. याचा एक आध्यात्मिक भाव सांगू. माझे सद्गुरू महाराज सांगायचे, जीव जेव्हा ईश्वराची संगत करतो तेव्हा त्याच्या या मायारूपी बेड्या आपोआप निघून जातात. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. घेतला परमात्मा टोपलीत घेतला. निघाला ते वसुदेव. अबे ते द्वारपाल होते ना, तसं कसं का निघाला म्हणता तुम्ही? होते तिथं पण मग ते लावून तराट झाले होते. ते म्या मोहिले सकळ म्हणती द्वारपाळ. आणि मग निघाले. यमुनेला दुथडी भरून पाणी वाहत होतं. तुमच्या इथे भागवत झालेले बरं का, त्याच्यामुळे जास्त विस्तार नाही करत. हो मला खोड्या सांगायच्या दुसऱ्या 1-2 पण पुढे चला. आणि यमुनेच्या तीरावर आले. यमुनेला दुथडी भरून पाणी वाहत होतं. आता आतमध्ये कसा प्रवेश करायचा? वसुदेव घाबरले नाही. मग यमुनेमध्ये प्रवेश केला त्यांनी. घाबरले नाही. का घाबरले नाही? जीवाच्या ताब्यात जेव्हा ईश्वर येतो, ईश्वर जेव्हा जीवाचा हस्तामलक होतो तेव्हा जीवाला भय राहत नाही. हरी आला हाता मग कैची चिंताचे मग कैची भय चिंता. विठ्ठल विठ्ठल त्याच्याकडे भय राहत नाही, चिंता राहत नाही. यमुनेत प्रवेश केला. ती दुथडी भरून वाहणारी यमुना. यमुना म्हणजे बस आता नाही सोडायची. तेव्हा मला चान्स दिला नाही तुम्ही. ते सर्व यमुनेचं गंगेचं चरित्र तुम्ही वाचून घ्या. ती म्हणजे आता नाही सोडायची, आता माझ्या ताब्यात. असं लोक एकामेकाच्या ताब्यातच येण्याचा प्रयत्न करतात. कधी ताब्यात येईल मग याच्याकडे मी ती यमुना म्हणले आता सापडले का नाही. आणि मग ते नाका डोळ्यात पाणी जायला लागलं वसुदेवाच्या. आता दर्शन केल्याशिवाय येणार नाही. तेव्हा त्या गंगेला अंगठा दिला. चरणों से निकली गंगा प्यारी, उसने सारी दुनिया तारी. उन चरणों में मैं शीश नमाऊं, हे गंगा मैया तेरी आरती गाऊ, बाके बिहारी तेरी. आता नाही सोडायची. नाका डोळ्यात पाणी जायला लागल्यावर त्या भगवंताने विचार केला, आता या बाईसाहेबांना जर नाही दर्शन दिलं यमुना महाराणीला, तर ही माझ्या पप्पासहित मला थेट गंगासागरला घेऊन जाईल. मग हिला दर्शन दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने डावा पाय काढला आणि डाव्या पायाचा अंगठा फक्त गंगेला लावला, यमुनेला. लगेच यमुना ओसरली. म्हणून मग आपल्याकडे प्रमाण आहे ते, पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले. हे मी लहानपणी गवळण म्हणायचो. कमीत कमी 7-8 वर्षाचा असेल मी तेव्हा. परफेक्ट गवळण होती आपली. आणि ते बी रात्रीच्या 12च्या पुढं सुरू व्हायचे आमच्या गवळणी. हे भजनी म्हणून थकले ना,
ते गावचे भजने आमच्या म्हणून थकले की मग पोरो म्हणा रे तुम्ही, मग ते आपले तंबाखू जायचं गावाकडं आमच्या, तर ते मग तिला आमच्या तिकडे उडवायला लागला. हा, आणि मग ते म्हणायचे म्हणा पोरो, मग आम्ही चाल म्हणायचं पांगुळले यमुना जळ. बरं मागे पुढं आपणच म्हणायचा, दोन्ही वेळा आपणच म्हणायचं. मग ते भजने काय म्हणायचे, आपण म्हणलं पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निच्छळ. आता कोणीतरी कोरस करावं ना मागे, असं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं त्याने म्हणायचं म्हणा तुम्हीच म्हणा बरं का. मग आपण पूर्ण म्हणायचं, मग त्यांनी फक्त एवढंच म्हणायचं हरी हरी, नुसतं हरी हरी म्हणायचं, बाकी काही नाही. मग महाराज त्याचा अर्थ आता कळायला लागला. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निच्छळ, पलीकडे तीरावर गेले, कारण ती यमुना म्हणायची आता नाही सोडायची. चरण पखारे बिना मैं जाने नहीं दूंगी, जाने नहीं दूंगी मैं जाने नहीं दूंगी, चरण पखारे बिना मैं जाने नहीं दूंगी. भगवंतानी पाय लावला, यमुना ओसरली. ऐका मथुरेतून गोकुळात लगेच वसुदेव गेले. तिथे माया जन्माला आली होती, भगवंताला ठेवलं, वसुदेवानी माया घेतली. मथुरेत गेले, तिथे गेल्यानंतर सकाळ झाली, लगेच होत असते महाराज. तिथे मथुरात गेल्यानंतर सकाळ झाली, ती माया रडायला लागली आणि त्या रडण्याचा ध्वनी द्वारपालाने ऐकला आणि त्याची उतरली. आणि मग ती पाहायला आलो, हां वैरी जन्माला पळतच गेलं कंसाकडं. महाराज मालिक महाराज सरकार या हुआ, वैरी जन्माला ती जे उठलं रात्रीच्या बोरमुड्यावरच फिरलं. बोरमुड्यात म्हणतात ना, नाही अजून काहीतरी नाव आहे 124 काहीतरी असं 14 ते घालून तसंच निघलं. कारण त्याची अवस्था अशी झाली ती साहेब, जागृती स्वप्नी सुसुप्ती ती एकच म्हणत होतं. काय आठवा कोणता धान्य मोजायचा, आठवा मारणारे हात असं म्हणायचा. खरं तर हा पण त्याचा अर्थ नाही. ती काय सांगत होता ऐका, तो आठवा म्हणायचा कुणाला, तुम्हा आम्हाला म्हणायचा कोरोनातून वाचले, आता तरी आठवा, आता तरी पुढे, कारण दौड़ा जाए रे समय का घोड़ा, एक दिन बीता खेल कूद में, एक दिन महल में सोया, एक दिन बीता खेल कूद में, एक दिन महल में सोया, एक बूढ़ा पाया तो क्यों लाठी पकड़ कर रोया, अभी राम सुमिरो नहीं तो, अभी राम सुमिरो नहीं पड़ेगा काल हथौड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा. तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव हे, तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा. आम्हाला म्हणत होता कोरोनातून वाचले, आठवा आला. ए ताई दे ग ते बाळ. ती देवकी म्हणली नको रे मारू दादा, ही कन्या आहे रे दादा, नको मारू, मोठी झाली तर तुझ्या मुलाला देईल. तिथं सोयरिकीचा कार्यक्रम. आता हल्ली कोण कुठं जुळवल काही सांगता येत नाही महाराज. हो नको मारू रे दादा, नको मारू. आता ते दुराचारीच होतं. घेतली माया खरं माबा घर फिरवली शिळेवरती आपटणार. तितक्यात माया चतुर्भुजरूपात प्रकट झाली. माया म्हणू लागली, ए मूर्खा कंसा, मला काय मारतो? अरे तुला मारणारा या पृथ्वीमध्ये प्रकट झालेला आहे. तुझ लागी वधी उपजला थोडक्यात मला काय मारतो? तुला मारणारा प्रकट झालेला आहे. आता त्या कंसाचं काय होत्या तिकडे, चला लवकर मला इकडे यायचे. गोकुळामध्ये सकाळी 7 वाजले तरी यशोदा उठली नव्हती आणि दररोज 4 वाजता उठायची. नंदाची बहीण सुनंदा म्हटली
यशोदा हर रोज तो सुबह 4 बजे जागी करती है, आज 7 बज चुके फिर भी क्यों नहीं जागी? म्हणून आवाज दिला, यशोदा, अरे यशोदा जागो, भोर भई है, म्हणजे सकाळ झाली, जागो यशोदा. आता तिच्यावरती मायेचं आवरण, ती झोपलेली. दरवाजा उघडला, खुशाल झोपली. 7 वाजले तरी. आणि दररोज किती वाजता उठायची आजी ती? 4 वाजता. पण मी तेव्हाच्या यशोदेचं सांगतो बरं, हल्लीच्या यशोदेचं नाही. हल्लीच्या यशोदा सकाळी 7:30 वाजता उठतात आणि हल्लीचे नंदबाबा 5 वाजता उठून पाणी भरतात. उशक काल झाला, आम्ही सुशिक्षित झालो. माणसं काय म्हणतात? आम्ही सुशिक्षित झालो. काय भांडे घासायचे. ते मी नगरमध्ये जात असतो, सकाळी सकाळी एकदा वॉकिंगला गेलो, फिरायला गेलो. एक आमच्या मठात येणारा मनुष्य, सांगायला लागलो, हां बंद करून सांगू का ते ऐकलं म्हणून? जाऊ द्या ना, ऐकलं जाईल काय होणार पडणार आहे? दक्षिणा द्यायचं नाही, दुसरं काय होणार आहे? एखादा माणूस आपल्यापासून दूर गेला काही फरक पडत नाही, फक्त दक्षिणा कमी होती. एखादं कीर्तन जास्त करायचं, दुसरं काय आहे? ऐका आमच्या मठात आला की म्हणत असतो, पाणी आणा रे पोरो. आमचे पोरं देतात पाणी आणून. आणि मग तिथं आम्ही त्या कॉलनीत फिरायला गेलो तर तो सकाळी सकाळी हातात खराटा घेऊन झाडत होता. मी म्हणलं, साहेब, आणि झाडायला लागले. भामटा म्हटलं, आळंदीत आल्यावर पाणी आणणार आहे म्हणतो, नाही तर झाडतो, आमच्यावर शायनिंग करतो बायको. मग त्याला नेमकं मी दिसल्यावर त्याला काहीच कळलं नेमकं, आता खराटा टाकून देऊ का बाबा जे हरी करू. मग त्याने ते बोरमुडा वगैरे नाईट पॅन्ट घातलेले वगैरे, मग त्याला काहीच करता येईल. मग त्याने काय केलं, पाय जोडले, समपाय कटेवरी, समचरण दृष्टी, आणि दोन्ही पायाच्या मध्ये असा खराटा धरला. खराटा करतो ना तुम्हाला झाडायचा असं. मला म्हणतो, कसं काय बाबा? मी लय चांगलं आहे. बरं झालं आम्ही अजून पडलो नाही त्याच्यात. म्हटलं चांगलं झालं तुमचं. आम्ही सुशिक्षित झालो लोक म्हणतात. पूर्वी लोक हे घरी करत होते आणि याला प्रातविधीला बाहेर जात होते. आता हल्ली ही बुटं घालून बाहेर करतात आणि याला घरी येतात. सुशिक्षित झालो. काय व्याख्या आहे काय माहीत महाराज. सकाळी 7:30 वाजले तरी सुनंद यशोदा काय उठल्या, यशोदा जागो, यशोदा जागो. यशोदा उठली. तिच्यावर मायेचं आवरण. बरं झालं, जा झोप. पण बाळ झालंय खुशाल, तुला पत्ता सुद्धा नाहीये. पण बाई, बाळ झालं खरं, पण लाला भयो या लाली भयो. हे भगवान, लाली नको, लालो चाहिए. कशाला लाल व्हायला का? म्हणजे काय रवी महाराज, सचिन महाराज, मुलगा नको म्हणता का तुमच्या इकडं? मुलगी नको. हा, अजूनही लोकांची ही धारणा आहे. चांगले फट्टे वळणारे सुद्धा सुनबाईला मुलगी झाली की नाराज होतात. इथून फट्टे वळलेले मी पाहिलं म्हणून सांगतो. हो, आणि हो, सुनबाईला मुलगी झाली, मग मी तिथंच होतो, नाराज चेहरा झाला. मला नाना का नाराज झाले? नाही कोण म्हणते नाराज झाले? तर मला माझ्यासमोर तर काही करता येणार ना, सांगू नको तो तिकडे जाऊन. आणि मग इथून फट्टा लावून तिकडे कीर्तनात म्हणतो, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, असा हाणला पाहिजे ना फोकाने धरून. हां, मग तुझ्या घरी पण झाल्यावर होऊ दे ना, स्वागत कर ना तुमच्या इथं मुलगी आल्यानंतर. हो, तू कुळी कन्या पुत्र, मुलींचं सुद्धा स्वागत करा. गरज आहे. मला आता हा विषय माझ्या काल्यात सांगायचं काही कारण नाही आहे, तो विषय स्वतंत्र आहे. पण सांगावं लागणार आहे. आपल्या या नगर जिल्ह्याची कोण आहेत नाही इथं पुढारी माणसं. नगर जिल्ह्याची काय स्थिती आहे आता? 1000 मुला, थोडासा वाढला म्हणा आकडा. हां, 1000 मुलांच्या पाठीमागे 858 मुली आहेत. किती? खाली किती राहिले मुलं? 142. काय करायचं यांचं? आळंदी असे हेंद्री आळंदीला का ज्यांचं होत नाही ते. हां, आता काही पण शिकत नसला पोरगा, जाऊ द्या आळंदी. लग्न होत नसलं पोरगं, जाऊ द्या आळंदी. आता नेमकं आळंदी ज्ञानेश्वर तरी ज्ञानेश्वर महाराज पुरतात महाराज. हो, आळंदीला नका पाठवू. मग अशांना इथं नदी आहे ना आपली, या नदीच्या समोर नेऊन बसवायचं आणि शेंदूर लावायचा त्यांना. जय मसोबा महाराज की. अशी स्थिती होणार आहे. म्हणून काय हे नका करू. मुलींचं सुद्धा स्वागत करा. हो, त्या तारडे हॉस्पिटल आहे तिथे एक मी बोर्ड बघितला त्यांच्या जिन्यामध्ये, आणि एका छोट्या मुलीचा फोटो होता आणि खाली वाक्य लिहिलेलं होतं, ए माझ्या बाबा. असं आहे, जाऊन बघा तुम्ही तिथं. हे माझ्या बाबा, मला जन्माला येऊ दे, मी तुझंसुद्धा नाव मोठं करेल.
ए माझ्या बाबा, प्रस्तुती माझी आहे पण ते वाक्य तिथला, ए माझ्या बाबा मला जन्माला येऊ दे, मी तुझंसुद्धा नाव मोठं करेल. इतकं गोड चित्र होतं. आता ही पोरगी इथं बसली, ही पोरगी बसली. कोण सांगता येते एखादी मुलगी जर राष्ट्रपती झाली तुमच्या पोटी आलेली तर? काय सांगता येते? तुमच्या पोटी आलेली मुलगी एखाद्या वेळेस मीराबाई झाली तर? काय सांगता येतं? तुमच्या पोटी आलेली मुलगी जनाबाई झाली तर? काय सांगता येतं? म्हणून मुलींचं सुद्धा स्वागत करा. हो, मुली जेवढं प्रेम करतात, मला सांगायचंच नाही ते, मुली जेवढं प्रेम करतात तेवढं मुलं करत नाही. आता हे आम्ही काय सांगायचं वाजूट्याने? हां, हे तुम्हाला मुलगी आहे का? नाही, व्हायला पाहिजे होती. ऐका, तर प्रेमाचा ओलावा मिळतो. ज्याला मुलगी आहे त्यांनी समजून घ्यावं आपल्याला खरं प्रेम मिळणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्याला मुलगी आहे त्यांनी समजावं आपल्याला निरपेक्ष प्रेम, निष्काम प्रेम आपल्याला करणारं कुणीतरी आहे या जगात. हे पोरं नाही करत कोण प्रेम खरं. बाप जेवला नाही तर मुलगी जेवत नाही, हे सर्व खरं आहे, तुमच्याकडे माहिती आहे, सांगायचा विस्तार करून काय गरज नाही. ती बापाला कशाने कोणता तरी अंगाने जेवू घालते, पण मुलगा आली गाडी, आई मला जेवायला वाढ ग. ती आई म्हणते, अरे तुझा बाप रात्रीपासून जेवला नाही, त्याला विचार. तो म्हणतो नको सांगू, ते सोपानरावचा वडा खाऊन आला असं. पण मुली ह्या